श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. ही जी वेळ आहे ती सोमवारची आहे आणि व्हिडिओ जो आहे तो 2 दिवसाचा आहे. आता ही जी भाजी करत आहे ती मी सोमवारी संध्याकाळची भाजी आहे. संध्याकाळी सगळ्यांना खारं वांगं खायचं होतं, म्हणजे मिठाचं वांगं खायचं होतं. आपण मसाले वांगं तर आता सतत करतो, पण असं मिठाचं वांगं पण खूप छान लागतं. एकदा नक्की करून बघा. मिठाचं वांगं पण कसं तिखट पण भाजी खाऊ वाटते, पण त्याचबरोबर बघा सप्पकसुद्धा म्हणजे मिठाचीसुद्धा भाजी खूप छान अशी होते. तर वांगे छान असं बघून चिरून घेतले, किडके वगैरे आहेत का, आणि त्याच्यानंतर खोबरं आणि लसूण पण, खोबऱ्याचे पण बारीक बारीक काप केले, लसूण सोडला, वांगे चिरून घेतले. एक ठिकाणी बसून म्हणजे कसं शांत व्यवस्थित बसलं, किचनच्या ओट्यापाशी कसं उभा टाकून टाकून पण कंबर दुखते, म्हणून खाली बसले आणि वांगे वगैरे स्वच्छ करून घेतले, काप करून घेतले, मिक्सरमधून त्याला बारीक वाटून घेतलं. आता खलबत्त्यात वाटलेलं तर खूपच छान लागतं बघा. मिक्सरच्या भांड्यापेक्षा सुद्धा खलबत्त्यात वाटलेलं वाटण चांगलं लागतं आणि त्याची चव वेगळीच लागते. दगडाच्या जे काय खलबत्ता असतो त्याच्यात वाटलेलं वेगळंच लागतं आणि असं मिक्सरमधलं वेगळंच लागतं. तर मिक्सरमध्ये आता खोबरं लसूण वाटून घेतलं, कारण माझ्याकडे काही खलबत्ता नाही. भरपूर असं त्याच्यामधलंच खावं असं इच्छा असते, परंतु माझ्याकडे नाही. आणि कढई आहे ना माझ्याकडे, याच्यापेक्षा दुसरी कढई नाही, आणखीन एक आहे आणि ही एक आहे. आता एक नवीन घेईन. एका ताईने कमेंट केली होती की ताई या कढईमध्ये भाज्या करू नको, कारण ते पोटामध्ये जाते ॲल्युमिनियम म्हणून. परंतु आता माझ्याकडे नाही. आता बघू घेऊ, कारण कसं असतं घ्यायचं म्हणलं काही वस्तू तर आपल्याला लवकर भेटत नाही, कारण आपण मिडल क्लास शेवटी. एवढं काही जास्त ही नाही, मीडियम आहे परिस्थिती माझी, काही एवढी ही नाही. त्यामुळं मला काही घ्यायला जाणं होत नाही. बघू आता जेव्हा त्याचा योग येईल तेव्हा मी कढई घेईन. तोपर्यंत आहे तसं चालू द्यावं, कारण परमेश्वर आहे आपलं रक्षण करणारा. तर छान असं मस्त लसूण आणि खोबरं लाल करून घेतलं, म्हणजेच तांबूस कलरचं झालं की त्यानंतर परत पुन्हा मग हळद टाकली आणि वांगे परतून घेतले. कारण थोडंसं वांगे परतून घेतले तर त्याचा कच्चक जी स्मेल असतो, जे वांग्याचा वास असतो तो सगळं निघून जातं. थोडंसं असं तेलात परतायचं आणि झाकून ठेवायचं आणि मग नंतर परत पुन्हा 1-2 मिनिट झाल्यानंतर पाणी टाकायचं. तर बघा मस्त असं थोडंसं पाणी टाकलं आणि एवढ्याच पाण्यामध्ये जरा वांगं काय करायचं, एखादी उकळी येऊ द्यायची. थोडक्या पाण्यात जर वांगं शिजलं तर परत पुन्हा पाणी टाकलं का वांगं लवकर शिजतं आणि त्याच्यावरचं जे तेल असतं तरी असते ती तशीच राहते. आता मीठ टाकून जेवढं पाणी आहे ना, एवढ्या पाण्यातच थोडंसं मी काय करणार आहे, शिजवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर परत पुन्हा पाणी टाकणार. तर बघा आता शिजवून घेतलं आणि मग पाणी टाकलं. जे काय गरम पाणी ताटात आपण करतो ना, ते ताटातलं पाणी भाजीत ओतलं. वांगं शिजल्यानंतर मग परत पुन्हा ते वरचं पण पाणी चांगलं गरम होतं आणि ती पाणी त्याच्यात टाकलं की त्याची चव वेगळीच लागते. गरम पाणी टाकल्यानंतर चव वेगळीच लागते. तर छान असं वांगं करून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा गरम गरम मस्त अशा चपात्या केल्या आणि हा स्वयंपाक होता तो माझा संध्याकाळचा होता. कारण सकाळी कसं असतं, मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी सुक्की भाजी आणि चपात्या करत असते, मी जास्त काही करत नसते. आणि जो काही माझा स्वयंपाक असतो, भात भाजी चपाती जी काही स्वयंपाक असतो तो माझा संध्याकाळचा असतो. सकाळी फक्त भाजी आणि चपातीच करते मी. तर भात लावला होता आणि भाजी केली आणि चपात्या पण करून घेतल्या. कारण मुलं अभ्यास करत होती आणि मिस्टर पण आले होते, पण ते पण त्यांचं काम बघत होते आणि मी माझं स्वयंपाक चालू होता माझा. कारण आपलं कसं असतं, ज्यांचे सगळ्यांचे हे होईपर्यंत, कामं होईपर्यंत आपला स्वयंपाक करून घ्यायचा. तर स्वयंपाक मस्त असा मी करून घेतला, कारण त्यांची कामं होती फोनवरची, तोपर्यंत मी करून घेतले. ते आल्या फोनवर बसले होते बोलत, कारण त्यांचं काम मार्केटिंगचं काम होतं. आणि त्यानंतर तोपर्यंत बघा अनुष्कानं काय केलं, अभ्यास केला, बॅग तिथंच ठेवली आणि झोपी गेली माझा स्वयंपाक होईपर्यंत. म्हणलं आता काय करावं हिला, म्हणलं झोपी गेली, मला तर काय उठत नाही ती, कारण तिच्या पप्पाशिवाय ती उठत नाही कुणालाच. त्याच्यामुळे ती कसं असतं बघा, प्रत्येक बापाचं आणि लेकीचं नातं वेगळंच असतं. आणि माझ्या तर घरी असं आहे की मी तिला 1000 वेळेस जरी आवाज दिले अनुष्का उठ म्हण, तर ती उठणार नाही, फक्त ती तिच्या पप्पालाच उठते झोपी गेल्यानंतर. आणि आदित्य बसला होता अभ्यास करत, त्याचा अभ्यास झाला, त्याला बोलवल्या तो लगेच आला. पण अनुष्का झोपी गेली होती म्हणून तिच्या पप्पांनी तिला उचलून आणलं आणि तिला खायला घातलं. कारण ती माझं ऐकत नाही, झोपीत असली की तिला मी बोलले की ती माझ्यावर चिडते, म्हणून मी जातच नाही.
आणि त्यांनी जर तिला बोलले तर ती त्यांना काही बोलत नाही. ती येते, जेवते, त्यांच्या हातानंच मस्त असं खाते आणि जाते. पण बघा बापाचं आणि लेकीचं नातं कसं असतं. कारण एवढं लेकीला प्रेम हे कोण करू शकतं तर फक्त एक बापच करू शकतो. बापाशिवाय दुसरं कुणीच करू शकत नाही. जे बापापाशी प्रेम भेटतं ना ते लेकीला कुणापाशीच भेटत नाही. कुणी किती, आता मी म्हणत नाही की कुणी जास्त प्रेम करू शकत नाही, पण बापाचं आणि लेकीचं नातं वेगळंच असतं बघा. आणि हा जो व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा आहे, मंगळवारचा. सकाळी सकाळी बघा, हिला सकाळी भूक लागली कारण त्यांनी खायला घातलं होतं तिला, परंतु तिचं काय असं म्हणजे असं त्यांनी किती खाऊ घातलं तर ती किती खाणार आहे. तर परत पुन्हा हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे. जर जी शिळी चपाती असते रात्रीची, तिनं त्या चपातीवर कांदा, टोमॅटो, जे काही सॉस होते, शेजवान चटणी वगैरे लावून, चीज टाकून, तिनं बनवलेलं चीज होतं ना ते टाकून तिनं ते चपाती बनवली होती. त्याला चपाती पिझ्झा म्हणते ती बनवली तिनं. ती खाल्लं तिनंच केलं आणि तिनंच खाल्लं. मी काही केलं नाही, तीच तिनंच केलं. तोपर्यंत मी साय काढत होते आणि हा जो व्हिडिओ आहे तो मंगळवारचा आहे. मी मिक्सरमधून साय काढली आणि सर्वात अगोदर सकाळी सकाळी माझं काम पहिले काय करून घेतलं, तूप कढवायचं होतं मला. साय होती आणि तूप कसलंच नव्हतं म्हणून म्हणलं चला तूप कढवून घ्यावं, म्हणून अगोदर तूप कढवून घेतलं. अनुष्कानं तर चपाती खाल्ली होती आणि आदित्य काय करणार होता, घरी जेवायला येणार होता, म्हणून म्हणलं चला अगोदर हे सगळं कामं करून घ्यावे, देवपूजा वगैरे करून घ्यावे. आणि मंगळवार होता आणि अमावस्या पण होती, मंगळवारपासूनच लागणार होती अमावस्या, म्हणून म्हणलं चला अगोदर कसं देवपूजा वगैरे करून घ्यावं तूप कडून. अनुष्का तर खाऊन गेली होती आणि टिफिन काय तिला असं बिस्किट वगैरे कुरकुरे नेलतं तिनं, त्याच्यामुळं तिला टिफिन वगैरे काही दिला नव्हता. मग मी टिफिन नको म्हणले तिनं, कारण ती त्या चपातीचा पिझ्झा खाल्ल्यामुळं कसं तिला भूक नव्हती, त्याच्यामुळे तिनं नेला नाही टिफिन. एक बिस्किट पॉकेट घेतलं होतं, बिस्किट घेतलं होतं पुडा, आणि एक चिप्स कुरकुऱ्याचं पॉकेट घेतलं होतं. आणि माझी मस्त अशी मंगळवारची देवपूजा झाली. छान अशी देवपूजा करून घेतली. मंगळवार होता, कारण पाठीमागं कसं देवपूजा मला होतच नव्हती. 8-10 दिवस माझी देवपूजा झालीच नाही. एकदम असं दिवस आहे ना ते दुःखात, म्हणजे कसं टेन्शनमध्येच गेले आणि करमतच नव्हतं कसलंच. कारण पूजा करायची नव्हती, इकडं तिकडं गेले, 2 चुलते वारले माझे एकामागे एक, त्याच्यामुळे इकडं तिकडं जाण्यातच माझे दिवस गेले. त्याच्यानंतर परत नंदबाईचा कार्यक्रम होता, मग तिकडं जाण्यात आलं, त्याच्यामुळं देवपूजा एक रेग्युलर झालीच नव्हती. तर मंगळवारी सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर मला सकाळचं काम केलं आणि देवपूजा केली की एकदम भारी वाटलं आणि घरात पण प्रसन्न असं वाटायला लागलं आणि घरात मी असल्यासारखं वाटायला लागलं. देवपूजा केली आणि स्वयंपाक करायला गेले तर बघते तर काय गॅस संपला. मग म्हणलं चला आता आपण काय करावं, लाईटवरची शिगडी काढावी, जी मशीन आहे ती काढावी. कारण मी काय करते, ते मशीनवर स्वयंपाक करते. गॅस संपला की कधी काय होतं, मिस्टर बाहेर असतात आणि गॅस आणून द्यायला कुणी नसतं, म्हणून मी या लाईटवरच्या मशीनवरच करते. पण आज मिस्टर होते कारण गॅस आणायला, कारण माझं कसं एकच सिलेंडर आहे, डबल सिलेंडर नाही, त्याच्यामुळं मी काय करते, या मशीनवर 1-2 दिवस स्वयंपाक करते. पण आज कसं मिस्टर होते म्हणून ते म्हणले बुकिंग करतो लगेच घेऊन येतो. आणि आता अशात कसं लवकर सिलेंडर भेटत नाही, पण कधी भेटतं कधी नाही. पण म्हणलं चला येईपर्यंत थोडा वेळ वाट बघितले, फोन केला त्यांना तर ते म्हणले की भेटेल लगेच. मग म्हणलं आता वाट कुठं बघायची, म्हणून काय केलं, मशीनवर भाजी केली. मला त्याने येईपर्यंत बघावं किती होते स्वयंपाक, म्हणून भाजी केली. भाजी शिजत आली होती की मिस्टर आले आणि त्याच्यानंतर परत पुन्हा मग मी बाकीचा स्वयंपाक होता ती गॅसवर केला. तर असा होता माझा सोमवारी आणि मंगळवारचा दिवस.